वोटबंदी, साप मेला नाही पण दात काढले. योगेंद्र यादव, राष्ट्रीय संयोजक, भारत जोडो अभियान सदस्य, स्वराज इंडिया. मतदार यादीत समावेशासाठी आधार कार्ड हा पुरावा म्हणून मान्य करणे म्हणजेच जवळपास प्रत्येक प्रौढ रहिवाशाला मताधिकार मिळवणे ठरतेच. 8 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे वोटबंदी मोहीम अद्याप थांबली नसली तरी विशेष सखोल पुनरीक्षणाच्या नावाखाली लक्षावधी नागरिकांचा मताधिकारच काढून घेतला जाण्याची भीती काही अंशी तरी कमी झाली. सर्वोच्च न्यायालयाने आधार हा 12वा पुरावा मानावा असा स्पष्ट आदेश दिला. या निर्णयाला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाल्यास देशभर होऊ घातलेल्या SIR दरम्यान 10-1 कोटी लोकांचा मताधिकार शाबूत राहील. या दृष्टीने हा आदेश ऐतिहासिक ठरेल. निवडणूक आयोगाने बिहारात आरंभलेल्या मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षणाच्या कार्यपद्धतीविषयी अनेक कायदेशीर प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या गेल्या आहेत. त्यातील एकाही मूलभूत प्रश्नाचे उत्तर या आदेशातून मिळत नाहीत. नवी यादी बनवताना आयोगाने नेमकी कोणती कागदपत्रे स्वीकारावीत या व्यावहारिक बाबीपुरताच हा आदेश मर्यादित आहे. प्रत्यक्षात हा मर्यादित प्रश्नच SIR संदर्भातला सर्वात मोठा प्रश्न बनला आहे. निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेली एक अजब यादी हे याचे कारण होते. आजवर मतदार यादी दुरुस्तीदरम्यान तमाम मतदारांकडून कोणताही दस्तऐवज मागविला जात नव्हता. फक्त एखाद्याला नव्याने नाव नोंदवायचे असेल तर आयोगाचा फॉर्म 6 भरावा लागे. फक्त त्याच्याचकडून रूढ 12 दस्तऐवजापैकी 1-2 दस्तऐवज मागितले जात. परंतु SIRचा आदेश काढताना आयोगाने त्या जुन्या यादीतील 9 दस्तऐवज रद्द केले. दुसऱ्या 8ची भर घालून 11 दस्तऐवजी यादी बनवली आणि केवळ 30 ग्राह्य असल्याचे सांगितले. आश्चर्य म्हणजे लोकांकडे नक्की असू शकणारी कागदपत्रे आयोगाने यादीतून वगळली आणि मोजक्या लोकांजवळ असतील ती समाविष्ट केली. बिहारातील 18 ते 40 या वयोगटातील व्यक्तींविषयी अधिकृत स्रोतातून प्राप्त आकडेच खाली दिलेले आहेत. जुन्या यादीतील 3 प्रमाणपत्र नव्या यादीत सामील केली गेली. पासपोर्ट 5% पेक्षा कमी लोकांकडे आहे. जन्म प्रमाणपत्र 2%हून अधिक कमी आणि मॅट्रिक किंवा अन्य पदवीचे प्रमाणपत्र सुमारे 43% लोकांकडे उपलब्ध. या यादीत नव्याने टाकलेल्या कागदपत्रांचे नमुने पहा. राष्ट्रीय नागरिक सूची बिहारात उपलब्धच नाही. सरकारी नोकरी ओळखपत्र 1%. वनहक्क पट्टा नगण्य आहे. कायमस्वरूपी निवास प्रमाणपत्र बिहारमध्ये मिळत नाही. जात प्रमाणपत्र 15 ते 20%. जमीन किंवा घर वाटपपत्र 1% वगैरे वगैरे. बिहारमधील 1.5 ते 2 कोटी लोकांकडे यापैकी एकही कागदपत्र नाही. आता आजवर आयोग स्वीकारत आलेल्या उर्वरित देशात मान्य असलेल्या पण SIR कडून वगळलेल्या कागदपत्रांवर एक नजर टाकू. बँक पासबुक 78% लोकांकडे आहे. पॅन कार्ड 46%. मनरेगा रोजगार कार्ड 34%. ड्रायव्हिंग लायसन्स 8% आणि 5 वर्षापूर्वी मान्य होते ते रेशन कार्ड 64% असे दस्तऐवज वगळले आहेत. निवडणूक आयोग आजवर प्रत्येक नव्या मतदाराकडून आधार कार्ड मागत आलेला आहे. मात्र SIR मान्य यादीत त्याला स्थान नाही. वस्तुतः आधार कार्ड हा लोकप्रतिनिधी अधिनियम 23(4) अन्वये मतदार यादीसंदर्भात कायदेशीर मान्यता असलेला एकमेव दस्तऐवज. नाव, वय, आईवडिलांचे नाव, फोटो आणि निवास अशा अनेकविध गोष्टींचा पुरावा देणाऱ्या मोजक्या प्रमाणपत्रात आधारचा समावेश होता. आधार कार्ड जवळपास प्रत्येकाकडे असते. बिहारात एकूण लोकसंख्येपैकी 88% कडे, परंतु प्रौढांपैकी जवळपास 100% लोकांकडे आधार कार्ड आहे. म्हणूनच तर वोटबंदीचे पुरस्कर्ते आधार कार्डला मान्यता द्यायला मुळीच तयार नव्हते. आधार कार्ड हा काही नागरिकत्वाचा पुरावा नाही असा निवडणूक आयोगाचा युक्तिवाद होता. कायदेशीर दृष्टीने हे पूर्णपणे खरे आहेच, पण या आयोगाने मान्य केलेले इतर बहुतेक दस्तऐवज तरी कुठे नागरिकत्वाचा पुरावा आहेत. सरकारचेच प्रवक्ते एकाएकी आधारविरोधी दुष्प्रचारात गर्क झाले. बिहारातील काही जिल्ह्यात लोकसंख्येच्या 140% आधार कार्ड असल्याचे सांगितले जाऊ लागले. मुस्लिमांची संख्या जास्त असलेल्या सीमावर्ती जिल्ह्यावर त्यांचा रोख होता. हा धादांत खोटा प्रचार होता, कारण हा आकडा देणाऱ्यांनी लोकसंख्या 2011च्या
जनगणनेतून घेतली होती आणि आधार कार्ड 2025चे मोजले होते. तरीही आधार मान्य न करण्याबाबत आयोग ठाम राहिला. मग मात्र 11 प्रमाणे आधार हा 12वा पुरावा मानावा असा स्पष्ट आदेश देणे न्यायालयाला भागच पडले. अर्थात इतर पुराव्यांप्रमाणे आधाराचीही सत्यता पडताळून पाहण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. एकूणातच वोटबंदीचा साप पुरता नाही मेला, पण निदान त्याचे दात तरी उपटले गेले. न्यायालयाच्या या आदेशाची निवडणूक आयोग बिहारात योग्य अंमलबजावणी करेल आणि उर्वरित भारतातही त्याचा मान राखून मान्य प्रमाणपत्रात आधारचा समावेश करेल अशी आशा आपण बाळगूया. या उपरही टंगळमंगळ केली तर मात्र हा निवडणूक आयोग मतदारांची यादी वगळण्याच्या राजकीय कटात सामील असल्याचा संशय अधिकच बळावेल. योगेंद्र यादव, लोकमत.